भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. नारद महाराज या लोकामध्ये आपला ब्रह्मविना घेऊन भ्रमण करू लागले. वास्तविक पाहता नारद महर्षी जर भक्तीला भेटले नसते तर ज्ञान वैराग्य हे कोणालाही प्राप्त झालं नसतं. बरं, नारद महाराजांनी काय केलं, आपला ब्रह्मविना जो तो लावला, भजामन नारायण नारायण करीत त्या ठिकाणी सगळीकडे नारद महर्षी फिरू लागले. घराघरामध्ये, वाड्या वाड्यामध्ये, वस्ती वस्तीमध्ये आणि भक्तीचा प्रसार चालू झाला. त्या दिवसापासून कीर्तनाला सुरुवात झाली. नामा संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. नामा संकीर्तन चालू झालं, भक्ती प्रौढ झाली, भक्ती तरुण झाली. भक्तीचे दोन मूल बरं काय त्या ठिकाणी, ज्ञान आणि वैराग्य, दोन्ही मुलं त्या ठिकाणी आता तरणे झाले. आणि गावागावामध्ये कीर्तन चालू झाले आणि त्या दिवसापासून कीर्तन उत्सव सुरू झाला. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा. कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे जगदात्मा, कीर्तने वशे. कीर्तन चालू झालं. बरं, कीर्तन हे कशा संग असतं, कीर्तना करता काय काय साहित्य लागतं, काहीच नव्हतं. आमच्या नारद महाराजाकडे एक विणा होता आणि हातामध्ये चिपोळ्या होता. बरं काय, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. हो, तीच कीर्तन भक्तीनंतर नामदेवरायाने आपल्याकडे आणली. आणि त्या दिवसापासून आपल्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काय माहीत झालं लोकाला, जगाला कीर्तन माहीत झालं. बरं काय, हरिभजनी हे ढवळीले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा. कीर्तन महिमा चालू झाली. कीर्तनाचे नटनाचे नाशिले अवसान प्राय चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐशे केले. यमदमाव कळा आणली, तीर्थे थायावरून उठविली आणि यमलोकीची खुंटली राहती घरी. सगळीकडे कीर्तन भक्ती चालू झाली. म्हणून कीर्तनाचा आगाध महिमा. कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे जगदात्मा, कीर्तने वशे. कीर्तनाचे नटनाचे नाशिले अवसान प्रायचित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐशे झाले. भक्ती मुक्ती फुकाच्या साठी, भक्ती मुक्ती ज्ञान वैराग्य आणि पृथ्वीवर त्या ठिकाणी सगळीकडे सुकाळ जो तो झाला. आणि मग काय पाहायचं काम आहे. हो, त्याच्यानंतर ज्ञानोबाराय तुकोबाराम महाराज या सर्वांनी भक्तीचा प्रसार जो तो केला आणि ज्ञान वैराग्य सगळीकडे ज्ञान वैराग्याची स्थापना केली. असं असणार हे कलियुगा माझे करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. अशी त्या ठिकाणी भक्तीचा प्रसार नारद महाराजांनी या जगात जो तो केला. बरं काय, सुत शौनकाक ऋषीला नैमिष नावाच्या अरण्यात सांगतात. असा हा भक्तीचा महान मोठा पराक्रम. वास्तविक पाहता नारद महाराजाला जर ही भक्ती नसती भेटली तर लोकाला ज्ञान होत नव्हतं, आणि ज्ञान होत नव्हतं तर वैराग्य होत नव्हतं, आणि वैराग्य नव्हतं होत तर काय म्हणले, धर्म अर्थ आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ येत नव्हते. धर्म कळत नव्हता, आणि धर्म जर नाही कळाला तर काय होतं. हो, ब्रह्मदेवाला घेऊन परमात्म्याने त्या ठिकाणी जेव्हा कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, आणि ब्रह्मदेवाने ही काही सर्व सृष्टी निर्माण होतो केली. सगळी जळमय सृष्टी होती. कल्पना आली विष्णू परमात्माला. विष्णू परमात्माच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाचा जन्म कसा झाला शुक शौनकाक ऋषीला आणि नैमिष नारण्यात सांगतात. सहस्त्राप्त वृता ब्रह्मयाशी ठाव नरी घाता तयाशी होने कासा विशी वर्ताला वनामाले धनश्यहा यह.
आणि ब्रह्मदेव ज्या वेळेस उत्पन्न झाले, नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव इकडं तिकडं बघू लागले, चार दिशेला पाहिलं, ब्रह्मदेवाला चार तोंडच होतो निर्माण झाले बरं काय, चतुरानन. आणि मग घाबरले ब्रह्मदेव. एखादं लेकरू जर भिलं आणि भीत भीत जर घरात आलं तर आई त्याला काय करते, आश्वासन देते, म्हणजे खेळण्यामध्ये गुंतवते. तसं ब्रह्मदेव घाबरले. घाबरल्याच्या नंतर विष्णू परमात्माने बघितलं, ए ब्रह्मा किम करूत, आणि ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याचं त्या ठिकाणी सांगत. एका नखाची, दोन नखाची, तीना नखाची, चारा नखाची, पाचा नखाची, अशी ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली. अनेक सृष्टी निर्माण केल्यावर ब्रह्मदेवाला सृष्टी विचारू लागले, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. नामा संकीर्तन केल्यावर या जीवाची मनातून माणसाला मुक्ती मिळते. हो ब्रह्मदेवा, ब्रह्मदेवा, मी आता काय करावं? घोडे, हत्ती, म्हैस, गाय, बैल, अनेक पशु ब्रह्मदेवाकडे घरानं घेऊन गेले. आम्ही काय करावं? त्यावेळेस असणार ब्रह्मदेवाने अनेक प्रजाला सांगितलं, काय तुम्ही स्वधर्मानं वागा. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जानपा, म्हणून वर्तता येथे पापा संचारू नये. तुम्ही स्वधर्माचा आचरण करावा. वृत्त वैकल्य दुरे तीर्थाशी न बजावे, व्रत वैकल्य न करावे, शरीराते न पिडावे. आणि मग त्या ठिकाणी सर्व प्राणी मात्र स्वधर्मान वागू लागले. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाचे विरा, पूजा केली होय अपारा, तोषा लागे. सर्व असणारे म्हैस, गाय, बैल, हत्ती सर्व जीव मात्र स्वधर्माचे पालन करू लागलेत. आणि धर्मानं वागल्याच्या नंतर आपला उद्धार होतो, हे सर्वांच्या लक्षामध्येच होतो. बरं. आणि आता त्या ठिकाणी मात्र मानवाने धर्म सोडला. आजही बघा, गाय कुठेही चरायला जाऊ द्या, म्हैस कोण्याही डोंगरामध्ये जाऊ द्या, ती घरीच येते. गाई म्हशी काही खात नाहीत, कुठलंही पाणी पित नाहीत, पण त्या ठिकाणी असणारे माणसं काही खायलेत, काही सुद्धा प्या लागलेले आहेत. म्हणून ब्रह्मदेवान सांगितलं, बाबा याच शरीराने तुमचा उद्धार होतो. येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे, आणि किंबाहून येर झरे चिरा पडे. तुमच्या येर झरा कायमच्या कायमच्या संपतील. असं म्हणल्याच्या नंतर सर्व प्रजा आणि यथाविक्त वागू लागली. एक दिवस ब्रह्मदेव आपल्या डोक्याला हात लावून बसले. डोक्याला हात लावल्यावर विष्णू परमात्माने विचारलं, ब्रह्मदेवा कोण्या विचारामध्ये आहेत? त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात, ओ परमात्मा, तुम्ही मला सृष्टी निर्माण करण्याची सांगितली. एका नखाची, दोन नखाची, तीना नखाची, मी सृष्टी जो तो निर्माण केली बरं काय. पण महाराज आता या सृष्टीवर आणि या लोकाचा राहण्याकरता या वैकुंठामध्ये तुमच्या जागा आहे का? परमात्मा म्हणले, ओ ब्रह्मदेवा, तुम्ही किती जरी सृष्टी निर्माण केली ना, तर मम माया दूरतया, माझी जी माया आहे ती माया त्यांना माझ्याकडे येऊ देणार नाही बरं काय. आणि असं म्हटल्याच्या नंतर परमात्माने आपल्या मायेचं आवरण तो टाकलं. सोमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी छाया नटे विचित्र 84 लक्ष. तो स्वतःच्या मायेचं वस्त्र टाकून दिलं आणि त्या मायेमध्ये आता सर्व जीव जो तो ग्रुप टाकून जो तो गेलेला.
शोक सांगता शौनकाग्र ऋषीला नैमेष नावाच्या अरण्यात या मायेतून कसं तरायचं असं म्हटल्याच्या नंतर त्याचा पर्याय सांगू लागले. प्रसंगी त्या ठिकाणी आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा जो तो आली. आत्मदेव नावाचे ब्राह्मण, त्यांना मूल बाळ नसल्यामुळं काय झालं म्हणतात, सुत सांगतात शौनकाग्रीशीला तो जंगलामध्ये जो तो गेला बरं काय. त्या ठिकाणी त्यांना एक संन्यासी महात्मा भेटले. म्हणले, महाराज महाराज महाराज, पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. पाय जो तो धरले, महाराज मला पुत्र संतान जो तो नाही, माझ्या दारामध्ये जो वृक्ष लावलेला आहे त्या वृक्षाला फुल नाही, म्या जी गाय पाळली आहे त्या गायीला बछड जो तो झालं नाही, गाय वांज आहे, वृक्षे फुलाने तो पण असणारा काय आहे. तर म्हणले वांज अशा प्रकारचा आहे, आणि मी कोणतं जरी फळ आणलं ना तर रात्रभर घरात ठेवलं ना तर ते फळ सकाळच्याला नासून जो तो जातय. संन्यासी महाराज हसले. बाबा, अरे मूल नाही तर चांगली गोष्ट आहे ना, संसार हा चांगला नाही, तुझे जवळ वाढे तो संसार भय जोडे, ऐशे आपुले निकोडे देव बोले. अरे बाबा, लग्न केलं नाही फार चांगलं, लग्न जरी केलं ना तर जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत फार चांगलं. एकदा का मूल झालं ना तर मग संसाराची भीती वाढते रे बाबा. म्हणून संसारामध्ये गुरफाटल्यापेक्षा आणि तू काय कर म्हणले, संन्यास आश्रमाचा स्वीकार कराता. पण तो ब्राह्मण असणारा ऐकायला तयार जो तो नाही बरं. आणि मग काय झालं त्या ठिकाणी महाराज, त्यांनी सांगितलं ते ब्राह्मण का त्यांना तो संन्यासी प्रसन्न जो तो झाला आणि त्यांना एक फळ जो तो दिला आत्मदेवाला. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने ते फळ घेतलं, आपल्या घरी आणलं. हे बघा, ते फळ घरी आणलं आणि आपल्या स्त्रीच्या स्वाधीन जो तो केलं. काकाने सांगितलं, हे बघा आता हे फळ खा, फळ खाल्ल्याच्या नंतर तुझ्या उदरामध्ये ग्रह असणार काय तर मूल होईल. ठीक आहे म्हणाली. पण ऐका, नाथ महाराज हरिपाठात सांगतात, क्रोधी ऐश्वासी त्याशी बोध कैचा, आणि व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. जो क्रोधी आहे, जो ऐश्वासी आहे, त्यांना बोध करून या ठिकाणी काहीही उपयोग होत नाही. पण ब्राह्मणाने आपल्या पत्नीच्या हातामध्ये आत्मदेवाने फळ जो तो दिलं आणि बाहेर निघून गेले. तिने विचार केलं, फळ जर खाल्लं तर आपण गरोदर होऊ, आपल्या उदरामध्ये गर्भधारणा होईल, आणि ते गर्भधारणा झाल्याच्या नंतर चालायचं कसं, आणि मुलाला जन्म देताना वेदना होतीला, मुलाचं पालन कसं करायचं, मुलाचं पोषण कसं करायचं. म्हणून तिने त्या फळाचा त्याग जो केला. काय फळ चिरल्याला आहे आणि फळ चिरून ते फळ गाईला चारलं. त्या फळाचं पाणी जे होतं ते एका वृक्षाच्या बुडाला टाकलं आणि काही दिवस निपटून गेले. पण गरोदर राहिल्याचं नाटक जो तो बरं काय केलं. आणि गरोदर राहण्याचं नाटक केल्याच्या नंतर आपल्याच असणाऱ्या बहिणीला म्हणाली, हे बघ मी आता नाटक केलेलं आहे, पण शेवटी असणाऱ्या आता माझ्या पतीला मुलगा कुठून दाखवू. ती म्हणाली, हरकत नाही, मला मुलगा झाला की मी तुला आणून देते. असं दोघींनी नाटक जो तो रंगवलं. आणि त्या आत्मदेवाच्या पत्नीचे बर काय 9 दिवस 9 महिने भरत जो तो आले. आणि तिकडं गायीचेही त्या ठिकाणी गायीला बछड झालं. गायीला जे वासरू झालं ते गोकर्ण नावाचं, त्याला गायीसारखे कान आणि माणसासारखं तोंड निर्माण झालं बरं काय. सर्व लोक आश्चर्य करू लागले. ज्या झाडाला ते पाणी टाकलं होतं त्या झाडाला फुलं जो तो आले. आणि हिना असणारा आपल्या बहिणीचाच मुलगा जो तो आणला आणि घरामध्ये ठेवला. लहानाचा मोठा जो तो झाला त्या ठिकाणी. आणि बऱ्याचशा दिवस असणार त्यांचे त्या ठिकाणी नामकर्म जातकर्म संस्कार जो तो केले. पण गोकर्ण कसा होता,
उदास वृत्तीचा होता. नावडे आसन, नावडे वसन, नावडे भूषण. गोकर्णाला आसन आवडत नव्हतं, भूषण जो तो आवडत नव्हतं. त्रिकाळ संध्या जो तो करायचा. वैराग्य असणार त्यांच्याकडे होतं. जसं सूर्य येतो, सूर्य आला असं कोणाला सांगायची गरज आहे का हो? आपल्या बामणीतल्या लोकांना सांगावं लागतं सूर्य उदय झाला होत आहे? नाही 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 नाही. सूर्य 6ला जर उगवणार असेल ना, तर सकाळी 5 वाजता त्या ठिकाणी अरुण उदय होतो. म्हणजे काय म्हणतो आपल्याकडं? प्रकाश येतो, मोटकी देहाकृती उमटे, मग निज ज्ञानाचे पहाट फुटे. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. तस गोकर्ण जलमताच ज्ञानी होता. ज्ञानेश्वर महाराजासारखं उपजता ज्ञानी, हे वर्म जाणोनी आला लोटांगणी चांगदेव. उपजता ज्ञानी होते चांगदेव महाराज. आणि उपजता ज्ञानी असल्यामुळेच काय झालं? हो, चांगदेव महाराजांनी त्यांच्या पायावर लोटांगण जतो घातलं होतं बरं काय. आणि गोकर्ण महाराज त्या ठिकाणी आता थोर झाले, प्रौढ झाले आणि तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेले. इकडं मात्र यांनी काय जतो केलं? मद्यपान सेवन करू लागला, अभक्षे तितके भक्षण करू लागला. आणि मग काय महाराज त्या ठिकाणी आणि आई वडिलाला त्रास देऊ लागला. सर्व गाव तर त्रस्त झालंच झालं, पण सर्व नागरिक जो तो त्यांच्या त्रासाने त्रस्त झालेले आहेत. आणि त्यांनी वेशागमन जो तो केलं बरं काय. अनेक वेशा जो तो ठेवल्या. वेशाला काय पाहिजे? दरवेज पाहिजे, धन पाहिजे. आणि वेशाभोगी कवडावेचे, मग दारही चेपून येते. वेशाला जर पैसा असेल तर त्या पुरुषाला जवळ ठेवतात. मग त्या वेशा त्या ठिकाणी त्याला काय तर चोरी करायची सांगू लागल्या, धन आणायचं सांगू लागल्या, दागिने आणायचे सांगू लागल्या. यांनी गावामध्ये जावं, चोरी करावी, दाग दागिने आणावा, मद्यपान करावा, मांस भक्षण करावा. असा असणारा हा कोण? धुंदुकारी. धुंदू राहू लागला बरं काय. आणि काही दिवसांनी आणि आत्मदेव त्या ठिकाणी त्यांना कष्ट झाले. आईबाप संपवले त्यांनी. आईबाप संपल्याच्या नंतर एकटाच असणारा मदोन्मत्त त्या गावामध्ये राहू लागला, वावरू लागला. काय झालं महाराज? वेशाला काय पाहिजे? धन पाहिजे. वेशा म्हणला यांनी आता बरस धन जो तो जमा केलं. अनेक प्रकारच्या चोऱ्या करून धनाचा यांनी समूह केलाय. आणि हे जर म्हणले आपल्या राजाला कळालं तर राजा याला तर नेतीलच नेतीला फाशीवर. पण आपल्याला सुद्धा शिक्षा होईल. मग आता काय करावं? म्हणले यांना असणार आता संपाव. काय केलं? धुंदुकारीला त्याच घरामध्ये त्यांनी मारून जो तो टाकला बरं काय. मोठा खड्डा जो तो खणला आणि घरामध्येच त्यांची अंतिम यात्रा असणारी उरकून घेतली. वेशाने धनाचे गाठोडे बांधले. त्या वेशाने निघून जो तो गेल्यावर घराला लॉक पडलं. कोणी पाहायला रिकाम नाही. पण कालांतराने असणारा हा गोकर्ण तीर्थयात्रा करत 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 आपल्या मूळ गावावर जो तो आला. गावी आला तर घराला लॉक होत. घराचं लॉक उघडलं आणि घरामध्ये त्या ठिकाणी साफसफाई केलं. हो, गोमूत्राने सर्व घर पवित्र केलं. गाईच्या शेणाने, गाईच्या गोमूत्राने घर सारवलं आहे. आणि गोकर्ण झोपले असताना रात्री ते पिशाच आणि झोप येऊ देत नव्हतं बरं. हे बघा, जोपर्यंत आपलं आयुष्य संपत नाही, आयुष्य संपूर्ण मृत्युमुखी पडणं वेगळं आणि आयुष्य असताना आत्महत्या करणं वेगळे. धुंदुकारीची असणारा घात झालेला होता. तो पिशाच येऊन येत गेलेला होता. रात्री त्या ठिकाणी कोण? तर गोकर्ण झोपले असताना तो पिशाच येऊन त्याच्या उशाला पायथ्याला येऊन करकर करकर दात खाऊ लागली. झोप येऊ देत नव्हती. आणि गोकर्णाने विचारलं, तो कोण आहे? भरलेल्या डोळ्यांनी म्हणू लागला, दादा, अरे दादा, मी तुझा भाऊ आहे. मी धुंदुकारी आहे. माझा यशाने त्या आणि वेशाने माझा घात जो तो केला. मी जे नाही खायचं ते खाल्लं, जे नाही पियाचं ते पिलं. दादा, माझ्याकडून भयंकर पाप जो तो झालं. माझा उद्धार कर. ऐका म्हणले महाराज.
सोत सांगतात शौनका अगदी कृषीला नैमिष नावाच्या अरण्यामध्ये जोतो आणि मग गोकर्णाने काय जोतो केलं, त्यांचा उत्तर विधी जोतो केला. काय म्हणतो आपण, पिंडदान केलं. पिंडदान, दयावर्जन केलं. आपण म्हणतो ना नाशिकला नारायण बली करतात ना, तसा त्याचा सर्व काही विधी जो तो करून आला. पुन्हा 4-6 महिन्यांनी पूर्ण विधी केला आणि ब्राह्मणाला गोदान केलं आणि भूमिदान जो तो केलं, सुवर्णदान, वस्त्रदान आणि अनेक दान धर्म केलं धुंदुकारीच्या नावाने. आणि पुन्हा घरी गेला आणि गोकर्ण म्हणतो माझ्या भावाचा आता उद्धार जो तो झाला असेल. पण नाही हो, पुन्हा ते करकर करकर दात खाऊ लागलं, पाय आपटू लागलं, जरके मारू लागलं बरं गोकर्णाच्या भोवती. गोकर्ण म्हणला अरे अरे देवा, माझ्या भावाचा उद्धार झाला नाही, काय करावा. गोकर्णाने अनेक शास्त्र पाहिले, अनेक पुरावे पाहिले, पण उद्धाराचं साधन दिसत नाही. पण एक साधन आहे उद्धाराचं. गोकर्ण म्हणाला कोणतं, श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ. आणि मग असणारा श्रीमद भागवत ग्रंथ आपल्या समोर जो तो घेतला आणि भागवत ग्रंथ वाचायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या दारामध्ये, त्यांच्या दारामध्ये काय होतं तर वेळूचा असणारा एक स्तंभ होता बरं का. वेळू होता, 7 कांड्याचा तो वेळू होता. आता तुम्ही बरेचसे भागवत श्रोत्यांनी ऐकले आहेत. तुम्ही म्हणसाल वेळूच झाडामध्ये आणि त्या दुधुकारीचा आत्मा का जात होता. अहो, आपल्या संप्रदायामध्ये आता आणि वेळूला अतिशय महत्व आहे. 2 झाडाला महत्व आहे. कोण्या, चंदनाच्या झाडाने प्रत्येक झाडाला चंदन केलं. संतांनी सरिता गेले तैशा परी, चंदनाने बोरिया पिल्या. चंदनाने बाबडीला चंदन केलं, बोरीला चंदन केलं, खैराला चंदन केलं, लिंबाला चंदन केलं, पण 2 झाडाला चंदनच केलं नाही महाराज. काय त्या झाडाचे नाव होय सांगा बरं. ते 2 झाड चंदन नाही झाले. एक झाड केळीचं आणि दुसरं झाड वेळूचं. केळीच्या झाडाला चंदन नाही होता आलं नाही, त्या चंदनाच्याने ते झालंच नाही. बाकी जेवढ्या ठिकाणी, जेवढ्या डोंगरावर चंदन झाड बाकीचे होते, चंदनाचे हात पाये ही चंदन, खांद्या मुळी सगळं चंदन झाले. या 2 झाडांनी तातडीची मीटिंग लावली. कशाची मीटिंग आहे म्हणले चंदनाने आमच्या सोबत द्वेष केला. काय झालं, सगळ्या झाडाला चंदन बनवलं पण आम्हाला चंदन केलं नाही. मग आमच्यासाठी काही सबसिडी आहे का. हो म्हणले आहे. न करू द्या त्यांना चंदन, पण ज्या ज्या ठिकाणी नामचिंतन चालेल, मग सप्ताह असो, श्रीमद भागवत कथा असो, 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असो, किंवा साधी घरातील सत्यनारायणाची पूजा असो, केळीबाई तुझे खांब आणल्याशिवाय पूजा होणार नाही. बघा आता, केळीचे खांब बांधल्याशिवाय कुठेही पूजा केल्या जात नाही. येळू भारायला येळू म्हणला माझं काय. अरे म्हणले पहिला मानत तुला राहील. कोणत्याही सप्ताहाचा मंडप असो, त्याला खांब कोणते असतात. आता आपल्या मंडपाला खांब कोणते आहेत, येळूचे आहेत का नाही. आता लोखंडी बांबू निघलेत, पण आपल्याला इथं पण कोणते आहेत, येळूचेच आहेत. जर म्हणले आता दिंडी काढायची असेल तर पताकासाठी काड्या कोणत्या आहेत, येळूच्याच आहेत. 10-5 लाखाचं मंदिर बांधणं, मंदिरावर 2-4 लाखाचा कळस करून टाकला, पण जर ध्वज लावायचा असेल, पताक बांधायचे असेल तर येळूचीच काडी लागते. असा मान जो तो वेळूला त्याला बरं काय. म्हणून तो वेळू असणारा त्या आणि आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या वाड्यामध्ये होता. आणि गोकर्णाने त्या ठिकाणी भागवताचा, श्रीमद भागवताचा ग्रंथ चालू जो तो केलाय. श्री गणेशाय नम, श्री गुरुभ्याय नम, श्री सरस्वते नम, श्री वासुदेवाय नमो नमः. आणि ग्रंथाला सुरुवात जो तो झाली. 1 दिवसामध्ये त्या ठिकाणी ग्रंथ चालू केला.
चालू केल्याबरोबर पिशाच येऊनीला थारा मिळणं, इकडं पळतय तिकडं पळतय तिकडं पळतय, कोठं राहावा थारा मिळेना. तो त्या बांबू मध्ये जाऊन बसला. बांबू मध्ये गेला बरं काय. भागवत कथेला सुरुवात झाली. 7 कांडाचा बांबू होता. पहिल्या दिवशी कडकड कडकड आवाज होतो झाला, एक कांड मोडलं. दुसऱ्या दिवशी कथा केली त्या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी दुसरे कांडाचा आवाज झाला. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या कांडाचा. 7 दिवसामध्ये आणि 7वं कांड कडाळलं आणि हात जोडून उभा जो तो राहिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. उद्धार उद्धार जो तो झाला. अशोक सांगता शौनकाग्निक ऋषीला नैमिष नावाच्या अरण्यात अशा प्रकारे महाराज आणि त्या ठिकाणी गोकर्णाने आपल्या भावाचा दुदुकार्याचा उद्धार जो तो केला. अशी पवित्र आणि रसाळ रमणीय असणारी श्रीमद भागवताची कथा जो तो आहे. ही कथा कुणी आणि कुठं कुणाला सांगितली अशी असणारी ही कथा नैमिष नावाच्या अरण्यात सूत शौनकाग्निषूला सांगू लागली. गोड असणारी रसभरीत रसाळ कथा आहे. आणि पहिल्या दिवसाची कथा श्रीमद भागवत ग्रंथामध्ये लिखाण केलेली आहे. ही अशी असणारी आणि गोकर्ण आख्यान ज्या कोणी ऐकलं त्यांचा असणारा 7 दिवसामध्ये काय उद्धार जो तो होऊन जातो बरं काय. ते वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कोणते? कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. कसे? जसे आज आमच्या तायडे महाराजाच्या सुपुत्राला आणि त्यांनी सद्बुद्धी जते दिली बरं का ईश्वरांना, की आपल्या पित्याच्या स्मरणार्थ, आपल्या बापाच्या वडिलाच्या स्मरणार्थ आणि पुण्यतिथीच्या सुमुहूर्तावर श्रीमद भागवत कथेचा ग्रंथ आपण घेऊया. वास्तविक पाहता ही विरती नाही. आपला सर्व भाग शेतकरी वर्ग आहोत आणि शेतकरी असल्यामुळे शेतीतले काम डोईवर येऊन थांबलेले आहेत. सीजन चालू आहे. शेतकऱ्याला वर्षातून हे 2च पिकं मिळतात, खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम बरं काय. हे 2 पिकामध्ये शेतकरी मालामाल होतो. पण असो वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते विन. वक्त्याला इथं समोर श्रोते लागतात. मग ऐका, राजा परीक्षितेला आणि श्रीमद भागवत सांगत असताना एकटे परीक्षिते राजा ऐकत होते आणि शुक महाऋषी शुकाचार्य भागवताचा ग्रंथ सांगत होते. असो आमचे यजमान ऐकण्यासाठी तत्पर आहेत. म्हणून आजच्या कथेला आपण पूर्णविराम करूया. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते नवी तसे. झालेली कथा याच ठिकाणी समर्पित करून आज कथेचा प्रथम दिवस असो. उद्या आपण वेळेवर कथा चालू करूया आणि उद्याच्या कथेमध्ये महाभारतातील प्रसंग ऐकून पुढच्या कथेच्या क्रमाकडे आपण निघूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्टॉप करा.